अभिमन्यू पवार यांना काल तुम्ही वेगळ्या शब्दामध्ये झापलंय, काय खरं झालं नेमकं? नाही, खरं म्हणजे झापलं हे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल. किंबहुना एक प्रकारे कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्यायच झाला, कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं. त्याच्यापूर्वी एका प्रकरणामध्ये कोणीतरी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं, म्हणून मी त्याच्यावर बोललो होतो. आणि अभिमन्यू पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणींची पोरं ही अवैध दारूकडे जात आहेत. माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका. त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता, पण दुर्दैवाने ते मी म्हटल्यामुळे सगळ्या चॅनलनी चालवलं, अभिमन्यू पवारला झापलं. मी त्यांना बिलकुल झापलेलं नाही. माझा गैरसमज झाला होता, त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता. आणि विशेषतः महिलांच्या करता अवैध दारू हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्याकडे त्यांनी तो प्रश्न देखील माझ्या लक्षात आणून दिला आणि अतिशय कडक कारवाई करायला मी सांगितलं.